नमस्कार, मी विक्रम सिंह पर्वत, संपादक SNP न्यूज. आज खूप मोठी बातमी आपल्या हाती लागलेली आहे. गेले 3 वर्ष झालं नगर परिषद आपल्याकडून जे गणपती विसर्जन करण्यासाठी म्हणून घेते त्याचे विसर्जनच होत नाहीत आणि ह्या ज्या सर्व मूर्त्या आहेत त्या मूर्त्यांची इथे विटंबना झालेली आहे. त्या मूर्त्या अत्यंत दुरावस्थेत आहेत अशी माहिती काही गणेश भक्तांना लागली आणि आज तुम्ही पाहू शकता ह्या मूर्त्या अजूनही जशाच्या तशा आहेत. 3 वर्षापूर्वीच्या ह्या मूर्त्या आहेत, अजूनही तशाच आहेत. एक नगरपालिकेचं शॉपिंग सेंटर आहे, तिथे तर 8 गाळे भरून गणपतीच्या मूर्त्या अतिशय जीर्ण अवस्थेत आहेत अशी माहिती समोर येते. आपण काही गणेश भक्तांना विचारूया त्यांचं काय. ह्या जे मूर्त्या आहेत विसर्जन करण्यासाठी जे जमा केलेल्या आहेत नपाने, हे 3 वर्ष झाले या मूर्त्या, काहीचे हात तुटलेत, काहीचे डोकं, ही नपा प्रशासनाने याचे विटंबना केलेले आहे. नुसत्याच शांतता कमिटीच्या मिटिंग घ्यायच्या आणि कालवा करायचा, ह्याचं पालन कोणीही केलं नाही. नपा प्रशासनात जाहीर निषेध. इकडे या जरा, जवळ आहे थोडं. बघा, हे बघा, ह्या मूर्तीचा हात तुटलेला आहे, हात तुटला ह्या मूर्तीचा. हे बघा, परत ह्या एक हे बघा, ही मूर्ती ही अशी झाली. आपण सध्या जब्बार शेठ मुलांनी शॉपिंग कॉम्प्लेक्स इथं आलेलो आहोत. आम्हाला माहिती मिळाली की ह्या जे गाळे आहेत ते ज्यांचा लिलाव अजिबात झालेला नाही, बांधल्यापासून ह्या गाळ्यांचा लिलाव नाही, तर इथे काही गणपती ह्या शटरमध्ये ठेवलेले आहेत. या आपण बघूया खरंच आहे का ते. मागील 3 वर्षापासून गणेश उत्सव नगरपालिकेने विसर्जन केलं नाही. आडगडीच्या खोलीत टाकल्यामुळे काही मूर्तीचे विटंबना झालेले, हात तुटलेले, पाटे तुटलेले, बरीच ही झालेले गणपतीची विटंबना सगळी झालेली आहे आणि अधिकाऱ्याचे निलंबित व्हावी हीच सगळ्या गणेश उत्सव मंडळाची कुरवाडीतल्या विनंती आहे. गेल्या 3 वर्षापासून नगर परिषद घरगुती गणपती जमा करून घेत आहे, परंतु त्या गणपतीचं विसर्जन आज 4 दिवस झालं तरी उलटून गेलं, तरी 3 वर्ष आणि ह्या वर्षी 4 दिवस झाले तरी केलं नाही. यामुळं ह्या मूर्त्यांची हात तुट, कुठं पाटा तुट, यामुळं त्या मूर्त्यांचं विटंबना झाली. यामुळे समस्त कुर्डवाडी शहरातील हिंदू समाजाच्या भावना दुखवल्या गेल्यात. ह्या भावनांचा विचार करता ह्या जबाबदार अधिकाऱ्यांचं निलंबन आणि त्यांच्यावर कडक कारवाई पोलीस स्टेशनने केली पाहिजे. शांतता कमिटीमध्ये नुसतं डीजे बंदीसाठीच आवाज उठवून चालणार नाही, तर ह्या गोष्टीसाठी सुद्धा आवाज उठवला पाहिजे, एवढी माझी नगर परिषदेकडे मागणी आहे. काल लालबागच्या राजाचं विसर्जन होऊन देखील 12 तास उलटले तरी कुरवाडी नगरपालिकेने अजून 3 वर्ष झाले तरी गणपतीचं अजून काही विसर्जन केलेलं नाही. आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वतः कुलप लावून ठेवले आतमध्ये. गणपती बाप्पांच्या मूर्ती जवळजवळ शेकडो मूर्ती आतमध्ये आहेत. गणेश भक्तांचा आक्रमक पवित्रा बघता आता नगर परिषदेने गणपती जे जीर्ण अवस्थेत होते ते विसर्जनासाठी हलवायला सुरुवात केली आहे. तिकडे दाखवा एक मिनिट. ते विसर्जनासाठी आता त्यांनी थोडी सुरुवात केलेली आहे, परंतु आम्ही तुम्हाला एक दाखवतो. हा गणपती दाखवतो, हा कोणत्या अवस्थेत हा आपला देव पडलेला आहे तुम्ही बघा. आणि महत्वाचं म्हणजे याचे विसर्जनाचे पैसे आपण देतोय. गणपती विसर्जन करण्यासाठी नगर परिषद टेंडर काढते, त्याचे आपण पैसे देतो. गेली 3 वर्ष झाले हे गणपती अशा अवस्थेत आहेत. टेंडरचं बिल निघलेलं आहे, परंतु गणपतीचं विसर्जन झालेलं नाही अशी आम्हाला माहिती मिळते.